प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ऑनलाईन अर्ज सुरू झाला आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय स्तरावर चालवलेली विश्वकर्मा योजना ही देशातील प्रमुख योजनेपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत लघु उद्योगापासून ते स्तरावर काम करण्यापर्यंत विविध प्रकारच्या कल्याणासाठी सुरक्षा पुरवल्या जात आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना प्रामुख्याने विश्वकर्मा आकडेवारीनुसार आतापर्यंत कोट्यावधी लोकांना या योजनेची नोंदणी केली आहे. त्याक्रमाने आता 2025 मध्ये देखील गरजू लोकांना त्यांच्या व्यवसायात मदत करण्यात प्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत काम केले जात आहे. ज्यांना या योजनेचे सामील व्हायचे आहे ते आता योजनेसाठी अर्ज करू शकता. पीएम विश्वकर्मा योजना सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या योजनेचे पुरुषांसोबत महिलांनाही रोजगारीच्या अनेक संधी उपलब्ध होत आहे. तथापि योजनेची नोंदणी करण्यासाठी त्यांना काही महत्त्वाचे पात्रता निकष पूर्ण करावे लागतील. पीएम विश्वकर्मा योजना अर्ज प्रक्रिया देखील अगदी सोपी आहे कारण या योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी कोणत्याही डिजिटल उपयोगाच्या द्वारे ऑनलाईन अर्ज करू येतो. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या लेखात दिलेल्या सर्व माहिती पाहिजे. मुळात भारतीय फक्त लोकच या राष्ट्रीय स्तरावर योजनेत सामील होऊ शकतात. लहान नोकऱ्यांमध्ये गुंतलेले आणि प्रातिनिधिक कामगार गुंतलेले लोक अर्ज करू शकतात. या योजनेत प्रामुख्याने फक्त राशन कार्ड, आधार कार्डांना महत्त्व दिले जात आहे. या योजनेत व्यक्तिमान वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक ठेवण्यात आले आहे. व्यक्तिवर्ग विश्वकर्मा समृद्धी योजनेअंतर्गत आवश्यक आहे. केंद्र सरकारकडून प्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणीकृत लोकांना विशेषतः सरकारी प्रशासनाने दिले जात आहे. जास्तीत जास्त 10 दिवसांचे असते ज्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या कामाशी संबंधित कौशल्य दिले जात आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना योजनेचे प्रमाणपत्र देखील दिले जाते. देशात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना चालवण्यासाठी मुख्य उद्देश लोकांना रोजगारासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांच्या पारंपरिक कामाशी जोडणे मदत करणे आहे. ही योजना देशभरातील बेरोजगारी कमी असण्यासाठी खूप उपयुक्त ठरत आहे आणि लोकांचा व्यवसाय साहित्य वाढत आहे. अशाच इन्फॉर्मेशनसाठी अतुल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.